हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज आहे ग्रीन कलर, त्याच्यामुळे मी आज ग्रीन साडी घातलेली आहे आणि असा मोबाईल उलटा पडून म्हटलं बघू चला कसं दिसतंय. त्यानंतर मग आज मला करायची होतं, आज उपवास होता, तर त्याच्यामुळे आज मला करायची होती भाकरी. तर हे जे आहे वरईची भाकरी म्हणतात याला. तर मी पहिल्यांदाच करत होती, म्हटलं येते का नाही बघू. आणि मग जमली भाकर. मी ना गरम पाणी टाकून आणि मग भाकर केलेली, त्याच्यामुळे ना ते पीठ तुटत नाही, असं नाही तर ती भाकरी तुटते. लास्ट टाईम माझ्याकडनं तेच झालं होतं. त्याच्यामुळे मग मी गरम पाणी करून, काही नाही, तव्यावरच गरम पाणी टाकलं आणि ते गरम करून घेऊन आणि तेच पाणी डायरेक्ट पिठात टाकून आणि मळून घेतलेलं आहे. आणि हे बघा अशा 2 भाकरी करून घेतलेल्या आहे मी. तर खूप छान येतं, काही म्हणजे तुटत वगैरे नाही. ज्याला रेग्युलर भाकर येते ना तो आरामात बनवू शकतो. तर बघा अशा पद्धतीने भाकरी झालेली आहे मस्तपैकी. मी 2 भाकरी करून घेतलेल्या आहे. आणि त्यानंतर आहे ना भेंडीची भाजी केली. भेंडीची भाजी काय म्हणजे नवरात्रीला भेंडीची भाजी का चालते याचं लॉजिक मला अजूनपर्यंत नाही कळालं. कारण राजगिरा चालतं, ठीक आहे, राजगिराचे लाडू आपण खातो, राजगिरा चालतं. त्याच्यानंतर कंदमुळे वगैरे ते रेग्युलरच चालतं, फ्रूट्स वगैरे चालतं. पण भेंडीची भाजी का चालते ह्याचं लॉजिक मला अजून नाही कळालेलं आहे. पण आमची आई म्हणत होते की जी ह्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या सीझनमध्ये जी भेंडी येते ती गावरान भेंडी असते, पिवळ्या कलरची भेंडी असते बघा, तर ती भेंडी चालते. तर ती भेंडी नाही भेटते तर पुण्याच्या ठिकाणी कुठं भेटणार आहे? गावाकडे तर आहे, आमच्या घरी तर आमच्या मळ्यामध्ये शेतामध्ये भरपूर येतात. यावर्षी तर स्वतःहून लावलेले पण आहे पप्पांनी त्यांनी. तर ती चालते असं आई म्हणत होती. पण इथे नाही भेटत, तर मग आपण रेग्युलर जी भेंडी असते तीच म्हणजे तीच घेतलेली आहे मी. त्यानंतर चला तुम्हाला टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवते मी. तर हे बघा इथं मोंडा वगैरे घेऊन घेतलेला आहे मी. 8.5 माझा होता, हे 7.5 होता. त्यानंतर जे बाईचं माप आहे ते पण 7.5 घेतलेलं आहे. आणि इथं 3 मी गळा घेतलेला आहे आणि उंचीला जो आहे ना तो 4 घेतलेला आहे आणि गळा कट करून घेतलेला आहे इथे. आणि त्यानंतर पुढचं आणि मागचं दोघंही सेमच गळा कट केलेला आहे. त्यानंतर इथं अर्धा इंच थोडं खाली घ्यायचं आहे आणि कट करून तिथे एक लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर इथं छाती घ्यायची आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. छाती माझी 36 होती, तर मी 9 घेतली आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतली. आणि त्याच्यानंतर इथं मी हे जे मोंढा आहे तिथं मी 2 अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे. आणि उंची जी आहे ना तो उंची 15 घेतलेली, 14 आहे तर 15 घेतली, स्टिचिंगला जाईल त्याच्यामुळे 15 घेतली आहे. आणि जो जे कमरेचं माप आहे ना तर ते मी इथे कट करून घेतलेलं. तर कमरेचं माप 9.5पर्यंत होतं, तर 9 छाती आणि 9.5 कमरेचं माप होतं. तर त्या पद्धतीने मी इथे घेऊन घेतलेलं आहे. आणि इथे जो गळा आहे ना तो गळा मी 2 गळे घेतलेले आहे. तर एक जो आहे ना पुढचा गळा जो आहे, मागचा गळा आहे गोल आणि पुढचा गळा जो आहे ना तर तो आहे त्रिकोणी. तर अशा पद्धती त्रिकोणी म्हणजे एक पान शेपचाच गळा आहे, तो मी पान शेपचाच कट करून घेतला आहे. तर असे दोघी गळे कट करून घेतले. त्याच्यानंतर पुढचं घ्यायचं आहे वेगळं आणि ते खालच्या साईडनी बंद साईडच्या साईडनी 4 इंचापर्यंत माप घेऊन हे कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, जे 2 इंच मी घेतले तिथपर्यंत नाही कट केलेले आहे. तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर टीप मारून घ्यायची. जे गळे आहे तर पुढचा गळा आणि मागचा गळा याला अशी पट्टी लावून घ्यायची. त्याच्यानंतर आहे ना हे खालच्या साईडने आपल्याला टिपा मारायच्या. तर हे 2 असे मी घेतलेले बघा. तर हे जे आहे ना हे मी म्हणजे जेवढी उंची असेल ना तेवढे यायचे. तर फक्त फ्रंट साईड एक जी बाजू आहे ना 2 पट्ट्या घेतलेल्या आहे. तर एक जी बाजू आहे ना ती 4 इंच एक्स्ट्रा घ्यायची, कारण की आपण वरचं 4 इंच जे आहे ना ते कट करून घेतलेले पुढच्या साईडचं. त्याच्यामुळे पुढच्या साईडला तुम्हाला 4 इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर चला हे ज्या पट्ट्या आहे ना तर त्या कट करून घेतलेल्या आहे मी एक 42 इंच लांबीला. आणि जेवढी उंची असेल तुमची तेवढी, आता म्हणजे 28 होते तर इकडे मी 14 घेतली. तर जी उरलेली उंची आहे ना ती मी पट्ट्या कापून घेतलेल्या आहे. आणि अशा पद्धतीने ह्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी आता पट्टी.
तर ही वरची जी पट्टी आहे ना त्याला आपल्याला असं 4 इंचापर्यंत, मी जे 4 इंच घेतलं होतं ते 4 इंचापर्यंत इथं माप घेऊन घ्यायचं आहे. बघा पुढची साईड जी बंद साईड आहे आणि इकडची साईड आहे ती ओपन साईड आहे. तर ह्या साईडला पूर्ण असं ओपन साईडला पूर्ण असं त्रिकोणी पूर्ण माप घेऊन घ्यायचं आणि ते कट करून घ्यायचं. ते कारण आपल्या पुढच्या साईडला जे 4 इंच आपण एक्स्ट्रा याच्यासाठीच घेतलेलं होतं, तर ते आपल्याला असं माप घेऊन घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी हे बाही कापून घेतली. बाही सेम जेवढं मुंडा घेतलेला असेल तेवढं उंच घ्यायचं, खाली 3 इंचापर्यंत घ्यायचं, जाड असेल तर 4 इंचापर्यंत घ्यायचं. आणि जे तुमचं म्हणजे मी 15 इंच घेतलेलं आहे इथं, तर अशा पद्धतीने हे थोडंसं गोल आकार देऊन असं कट करून घ्यायचं आहे. असं गोल आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी कसा गोल आकार दिला. मी नवीनच आहे त्याच्यामुळे गोलाकार थोडासा माझा इकडे तिकडे होतो आणि माझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे पण नाही आहे. आणि इथे मी असं बाई कट करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही ही बाई कट झालेली आहे आपली. आणि पुढची बाई पण आपल्याला कट करून घ्यायची, म्हणजे जे पुढचं एक्स्ट्रा माप असतं ते इथं फ्रंट असं नाव देऊन घ्यायचं आहे. रेग्युलर मी जेव्हा बाई कापायची ना तर फ्रंट आणि बॅक मी कापायची, पण मग ते हे एक साथ असल्यामुळे कळायचंच नाही, त्याच्यामुळे मी आज मार्क करून घेतलं आहे फ्रंट आणि बॅक. आणि इथे ही पट्टी आहे, मी तुम्हाला सांगितलं की गळ्याला दोघी गळ्यांना अशा पट्ट्या घ्यायच्या आणि त्या जॉईन करून घ्यायच्या. तर हे कॉटनचं कापड होतं त्याच्यामुळे साधी पट्टी जरी लावली ना तरी व्यवस्थित होतं. पण बाकीचे जे कापड राहतं ना त्यांना आहे ना पट्टी लावली तर व्यवस्थित फिनिशिंग येत नाही गळ्याची, त्याच्यामुळे तुम्ही कॅनव्हास वापरू शकता इथे. तर हे कॉटनचं प्युअर कॉटनचं कापड होतं त्याच्यामुळे मग मी इथे फिनिशिंग वगैरे साठी डायरेक्ट पट्टीच लावलेली. मी बांगड्यांमुळे मला काही हेच करता येत नव्हतं, अडकत होत्या बांगड्या, त्याच्यामुळे म्हटलं चला बांगड्या काढून ठेवूया आणि त्याच्यानंतर पट्टी लावूया. आणि अशा पद्धतीने मी पट्टी लावून घेतलेली. दोघी गळ्यांना पट्टी लावायची आहे. तर रेग्युलर ज्यांना शिलाई वगैरे येत असेल त्यांना पट्टी लावायला जमते, काहीच नाही. त्याच्यानंतर बघ मी तुम्हाला दाखवते इथे. ह्या अशा पद्धतीने मी पट्टी लावून घेतलेली आहे पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्याला. हे बघा, बॅक साईडनी आणि हे फ्रंट साईडनी अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जे 2 पार्ट आहे, तर हे जे 2 पार्ट आहे ना, तर हे 2 पार्ट तुम्हाला त्या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला असे जॉईन करून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुढच्या साईडला असं 4 इंचापर्यंत सोडायचं. आणि मग नंतर अशा हे बघा तुम्ही बघू शकता मी टाकलेलं आहे इथे. अशा पद्धतीने चुन्या करून मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर दोघी भाग जे आहे ना ते जॉईन करून घ्यायचे. आणि चुन्या पाडल्यानंतर आहे ना बरोबर मापात आला पाहिजे, म्हणजे जो वरचा भाग आहे ना आपला तर तो आणि खालचा भाग असा मापात आला पाहिजे, ह्या हिशोबाने चुन्या पाडायच्या. तरी तर ना काय झालं, मी 4 इंच दोघी साईडने सोडून चुन्या पाडल्या. त्याच्यानंतर कमी पडल्या त्याच्यामुळे मग मी एक एक चुन्या दोघी साईडने उसळून घेतलेल्या आहे आणि असं परफेक्टपणे हे जोडून घेतलेलं आहे. दोघी साईडनी बॅक साईडनी पण फ्रंट साईडनी पण जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे असे मी छोट्या छोट्या पट्ट्या कापलेल्या आहे. तर मला ना नाडी करायची होती, म्हणजे जिथे आपण चुन्या आणि जे वरचा पार्ट आहे तो अटॅच केला आहे ना, तर त्याच्यासाठी मला नाड्या बनवायच्या होत्या. म्हटलं जर ढिल्लं पण झालं तर आपल्याला नाडी जर लावली तर परफेक्ट असं हे होतं, परफेक्ट फिटिंग होते. म्हणून मग मी म्हटलं चला नाड्या लावून घेऊया. तर हे तुम्ही स्किप पण करू शकता, लावलेलंच पाहिजे असं काही नाही आहे, पण मी लावते भरपूर. माझ्याकडे टॉप होते ना, जे लॉंग टॉप होते ना त्याला असायच्या नाड्या, शॉर्ट टॉपला तर कधी नव्हत्या, पण म्हटलं शॉर्ट टॉपलाही लावून घेऊया, कारण की जे जुन्या पडलेल्या होत्या. त्याच्यानंतर अशा ह्या पट्ट्या मी जॉईन करून घेतलेल्या आहे दोघी पण. आणि नाडी कशी बनवायची सगळ्यांनाच माहिती आहे. मी थोडी मोठी जाडी नाडी बनवलेली आहे आणि दोघी साईडनी ती स्टिच करून घेतलेली. चला तुम्हाला दाखवते मी. तर अशा पद्धतीने हे स्टिच केली आणि उलटी करून घेतलेली आहे. उलटी कशी करायची हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्याच्यानंतर ह्या दोघी साईडला जे आहे ना, म्हणजे हे बघा मी बाही आणि हे जे जॉईंट हे सगळे जॉईंट करून घेतलेले, बाही पण जॉईंट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना
जिथं चुन्या आहे ना तिथं परफेक्ट आपल्याला ठेवायच्या या 2 नाड्या. इथं चुन्या आहे बघा, जिथं चुन्या आणि हे दोघं भाग, वरचा भाग आणि खालचा भाग एकत्र केला आहे ना, तिथं आपल्याला नाडी ठेवायची आहे आतल्या साईडने आणि टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघा मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तशाच पद्धतीने करायचं आहे. आणि खूप छान असा हा ट्रेंडी टॉप आहे, म्हणजे भरपूर आता ट्रेंडमध्ये चाललेला आहे. तर तो टॉप जो आहे ना आपला शिवून होतो. तर बघा मी तुम्हाला दाखवते परत एकदा. हे बघा, हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही शिलाई मारताना दोघी पार्टला, तेव्हा मग तुम्हाला हे असं टिप मारायची. तर बघा हा फायनल लूक आहे. तर कसा वाटला हा माझा ट्रेंडी टॉप मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.